नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करंडे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जे लाडक्या बहिणी योजनेची जी केवायसी ती केवायसी करण्यासाठी पोर्टल वरती तुम्हाला अपडेट करण्यात आलेले आहे। तुम्हाला येणाऱ्या 2 महिन्यामध्ये म्हणजे आता आहे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या 20 तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमची जी केवायसी ती केवायसी पूर्ण करायची आहे। 2 महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी पूर्ण करायची आहे। परंतु आता ही जी केवायसी करत असताना खूप साऱ्या लाडक्या बहिणींना भरपूर सारे असे प्रॉब्लेम येत आहेत। आता ते प्रॉब्लेम कोणते कोणते येत आहेत ते प्रॉब्लेम आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि सर्व जे प्रश्न तुम्हाला जे पडतायत ते सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहेत। सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल खूप साऱ्या लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम येत आहे, अनएबल टू सेंड ओटीपी। बघा या ठिकाणी असा एरर भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना येत असेल तर या ठिकाणी याचं कारण आहे की खूप साऱ्या लाडक्या बहिणी म्हणजे जवळपास 2 कोटीच्या आसपास लाडक्या बहिणी या ठिकाणी त्यांची केवायसी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। म्हणजे या ठिकाणी एवढ्या साऱ्या लाडक्या बहिणींची केवायसी या ठिकाणी होत असताना सर्व्हरवरती लोड येत आहे। सर्व्हरवरती लोड आल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जो प्रॉब्लेम दिसत आहे तो प्रॉब्लेम या ठिकाणी येत आहे। जर तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणी योजनेची जर केवायसी करायची असेल तर केवायसी करण्यासाठी तुम्ही रात्री 11 किंवा 12च्या नंतर प्रयत्न करू शकता। त्या ठिकाणी तुमची जी केवायसी ती केवायसी सक्सेसफुली होऊन जाईल। परंतु दिवसा ही जी केवायसी ती केवायसी होणं जरा अशक्य आहे, कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणी दिवसा केवायसी करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे ते सर्व्हरवरती लोड येत आहे, त्या ठिकाणी ते सर्व्हर क्रॅश होत आहे। त्यामुळे दिवसा तुमची केवायसी होणं अशक्य आहे। जर तुम्हाला केवायसी करायची असेल, दिवसा करायचे असेल, रात्री करायचे नसेल तर तुम्हाला या ठिकाणी थोडे दिवस थांबावे लागतील। या ठिकाणी थोडे दिवसानंतर तुमची जी केवायसी आहे ती केवायसी सक्सेसफुली होऊन जाईल आणि जे सर्व्हरचा जो लोड आहे तो लोड या ठिकाणी कमी होईल। खूप साऱ्या लाडक्या बहिणींची केवायसी झाल्यानंतर तो सर्व्हरचा लोड या ठिकाणी कमी होऊन जाईल, म्हणून तुम्हाला या ठिकाणी मग थोडंसं थांबावं लागेल। नाहीतर तुम्हाला रात्री 11 किंवा 12च्या नंतर तुमची जी केवायसी ती केवायसी करावी लागेल। अशा पद्धतीने तुम्ही जर तुमची केवायसी केली तर तुमची केवायसी सक्सेसफुली होऊन जाईल। घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, 2 महिने तुम्हाला या ठिकाणी कालावधी दिलेला आहे। आणि दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला जो येत आहे तो बघा, भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना प्रश्न पडलाय की आम्हाला आमची केवायसी पूर्ण झाल्याच्या नंतर सक्सेसफुली पूर्ण झाल्यानंतर आम्हाला जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळतील का? तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींना हे प्रश्न पडलेले आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेले आहे, ज्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींची जर केवायसी पूर्ण झाली तर त्यांना जे जून आणि जुलै महिन्याचे जे हप्ते आहेत ते थकीत हप्ते सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत। तर त्यासाठी तुम्हाला तुमची केवायसी पूर्ण करायची आहेत। तुमचे जे थकीत हप्ते आहेत जून आणि जुलैचे ते हप्ते तुम्हाला 100% मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही तुमची केवायसी या ठिकाणी करून घ्यायची आहे। बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींना असा एक प्रॉब्लेम येत आहे जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। बघा या ठिकाणी असं सांगितलंय की सदर आधार क्रमांक हा या योजनेत समाविष्ट नाही। म्हणजे या ठिकाणी सांगितलंय जो तुमचा आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक या लाडक्या बहिणी योजनेत समाविष्ट नाही। असं जर तुम्हाला एरर येत असेल लाडक्या बहिणींनो, तर तुमची या ठिकाणी जी लाडकी बहिणी योजना आहे ती या ठिकाणी बंद झालेली आहे। तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत किंवा यापुढेही तुमचा हप्ता सुरू राहणार नाही। तुमची योजना या ठिकाणी बंद झालेली आहे। म्हणजे तुमच्या घरामध्ये कुठले डबल महिला असतील, म्हणजे दोन विवाहित महिला असतील किंवा तुमच्याकडे 4 व्हीलर असेल किंवा टॅक्स धारक असेल किंवा पेन्शन धारक असेल किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल, यापैकी तुमचं कुठलंही कारण असू शकतं किंवा तुमचे घरातील कोणी सरकारी सेवेत असतील, या कारणांपैकी तुमचं एक कारण असू शकतं। त्यामुळे तुमची जी योजना आहे ती योजना या ठिकाणी बंद झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही काहीही करू शकत नाही, तुमचे या ठिकाणी पैसे पूर्णपणे बंद झालेले आहेत। नंतर भरपूर लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडलेला आहे की आम्हाला या ठिकाणी वडील नाहीत। काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी वडील नाहीत, काही लाडक्या बहिणींचे या ठिकाणी पती नाहीत आणि काही लाडक्या बहिणींचे या ठिकाणी दोन्ही पण नाहीत, वडील पण नाही आणि पती पण नाही। तर अशा लाडक्या बहिणींनी या ठिकाणी कोणाचा आधार क्रमांक टाकायचा आणि काय या ठिकाणी करायचंय
तर मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की लाडक्या बहिणींसाठी सध्या तरी यासाठी कुठलाही ऑप्शन नाही आहे. 2 महिन्याचा तुम्हाला कालावधी दिलेला आहे. त्यासाठी जे आदित्यताई तटकरे मॅडम आहेत, आपल्या महिला आणि बाल विकास मंत्री, त्यांच्याकडे ही जी प्रॉब्लेम आहे, हा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी उपस्थित केला गेलेला आहे. आता त्यावरती ते काय सोल्युशन देतील त्यासाठी तुम्हाला थांबावं लागणार आहे. 2 महिने त्यासाठी कालावधी दिलेला आहे. 2 महिन्यामध्ये त्याचं जे काही आन्सर आहे, त्याचं जे काही उत्तर आहे ते त्या ठिकाणी देण्यात येईल. ते दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ती तुमची केवायसी पूर्ण करून घ्यायची. अशा ज्या महिला आहेत ज्यांचे वडील आणि पती दोन्ही नाही आहेत, अशा महिलांनी या ठिकाणी केवायसी साठी थोडंसं थांबून घ्यायचंय. त्यांना जे काही समाधानकारक उत्तर येईल त्यानंतर तुमचं जी केवायसी पूर्ण करायची. त्यानंतर जे काही आलेलं उत्तर आहे, ज्या काही अपडेट आहेत, ते अपडेट आपल्या चॅनलवरती कळवले जाईल. त्या माध्यमातून व्हिडिओ बनवला जाईल. त्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दिली जाईल. त्यानंतर तुम्ही तुमची केवायसी या ठिकाणी पूर्ण करू शकता. तोपर्यंत तुम्ही थोडंसं थांबून घ्यायचे. बाकीचे ज्यांचे वडील आणि पती जे आहेत, त्यांनी कोणाचा पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून तुमची केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. बघा, या ठिकाणी खूप साऱ्या लाडक्या बहिणींना हे पण प्रश्न पडलेले आहेत की आम्ही पतीचा आधार क्रमांक टाकून केवायसी पूर्ण करायची की वडिलांचा आधार क्रमांक टाकून या ठिकाणी केवायसी पूर्ण करायची. तर मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुमच्या आधार क्रमांकावर आता सध्या जे वडिलांचा जर नाव असेल, तुमच्या आधार क्रमांकावर जर वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाकून या ठिकाणी तुम्हाला केवायसी पूर्ण करायची. आणि तुमच्या आधार क्रमांकावर तुमच्या पतीचं नाव असेल तर जर तुमच्या पतीचं नाव असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाकून तुमची केवायसी पूर्ण करून घ्यायची. बघा, या ठिकाणी असा एक प्रश्न विचारला आहे, तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती निवृत्ती धारक म्हणजे निवृत्ती पेन्शन जी आहे ती पेन्शन घेत आहे का? तर या ठिकाणी जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न थोडासा संभ्रमात्मक प्रश्न विचारलाय. म्हणजे या ठिकाणी खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा जो आहे ना तो गोंधळ उडालेला आहे. नेमकं आम्ही या ठिकाणी होय करायचंय की नाही करायचंय? आता या ठिकाणी जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न थोडासा चुकीच्या पद्धतीने विचारला गेल्यामुळे या ठिकाणी खूप साऱ्या लाडक्या बहिणींना हे प्रश्न पडलेत. तो प्रश्न जर व्यवस्थित असता तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना जे प्रश्न आहे तो प्रश्न पडलेला नसता. परंतु या ठिकाणी मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की या ठिकाणी जर तुम्ही नाही केलं तर या ठिकाणी तुम्हाला तुमची जी योजना आहे ती योजना बंद होईल. तर या ठिकाणी तुम्हाला जे पेन्शनचा जो प्रश्न विचारला आहे निवृत्तीधारक पेन्शन, तर या ठिकाणी तुम्हाला होय करायचंय. होय आन्सर या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय. त्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला स्क्रीनवरती साईडला दिसत असेल की या ठिकाणी बघा असा पण प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय की अविवाहित आणि विवाहित महिला या ठिकाणी आम्ही होय करायचे की नाही करायचे. बघा, या ठिकाणी एकाच कुटुंबात, बघा या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला, एकाच कुटुंबात एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला होय करायचंय. जर या ठिकाणी तुमच्या एकाच कुटुंबामध्ये अनेक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर या ठिकाणी तुम्हाला नाही करायचंय. परंतु या ठिकाणी जर तुम्ही नाही केलं तर या ठिकाणी तुमची जी योजना आहे ती योजना या ठिकाणी बंद होणार आहे. या ठिकाणी तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता बंद होऊन तुम्हाला यापुढे हप्ता चालू राहणार नाही. तर या ठिकाणी जर तुम्हाला होय करायचं असेल तर या ठिकाणी तुमच्या कुटुंबामध्ये एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला असायला पाहिजे, किंवा जर एकच महिला असेल तर या ठिकाणी तुम्हाला होय करायचंय. बघा या ठिकाणी एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला असेल तर या ठिकाणी होय करायचंय. जर एकच महिला असेल कुटुंबामध्ये तर या ठिकाणी होय करायचंय. जर अनेक अविवाहित महिला असतील तर या ठिकाणी तुम्हाला नाही हे आन्सर या ठिकाणी निवडायचंय, नाही हे पर्याय हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून विचारले जाते की सर या ठिकाणी जी लाडकी बहीण योजनेची जी केवायसी ती केवायसीची शेवटची तारीख काय आहे? तर लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की जी तुमची लाडकी बहीण जी केवायसी करायची ती केवायसीची जी शेवटची तारीख आहे ती शेवटची तारीख असणार आहे 20 नोव्हेंबर 2025. म्हणजे 20 तारीख, आज 20 सप्टेंबर पासून तुम्हाला जी लाडकी बहीण योजनेची केवायसी ती केवायसी सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या पुढील 2 महिन्यांसाठी ही केवायसीची कालावधी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तुमची जी केवायसी ती केवायसीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तर येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तुम्ही तुमची जी केवायसीची प्रक्रिया ती प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्या ठिकाणी तुमची केवायसी पूर्ण करू शकता. आता खूप साऱ्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी प्रश्न विचारलाय की सर आम्हाला जी आमची लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता बंद करायचा आहे, तर तो कशा पद्धतीने बंद करू शकतो आम्ही? तर त्याचा आन्सर आम्हाला या ठिकाणी सांगा. तर मी या ठिकाणी लाडक्या बहिणींना असं सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्हाला
जर तुम्ही तुमच्या लाडक्या बहीण योजनेची KYC केलीच नाही तर या ठिकाणी ऑटोमॅटिक तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी बंद होणार आहे। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या लाडक्या बहीण योजनेची KYC करण्याची गरज नाही। तुम्ही जर योजनेची KYC केलीच नाही तर या ठिकाणी तुमचे जे हप्ता आहे तो हप्ता ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल। त्यामुळे तुम्हाला कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही। तुम्ही हे KYC या ठिकाणी करून घेऊ नका, त्यामुळे तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता बंद होऊन जाईल। तर अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणींना पडलेले आहेत। खूप साऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी त्यांच्या प्रश्नाचे उत्तरे मिळालेले असतील। जर अजून काही प्रश्न पडले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत। आणि लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंट करून खाली सांगा। तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता, जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।